नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय उपवासाची रेसिपी. तर यासाठी इथे मी 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेत, ज्याला भगरसुद्धा म्हटलं जातं. आता यामध्ये मी पाणी घातलं आहे आणि 1 ते 2 वेळा ही भगर किंवा वरई स्वच्छ धुवून घेतली आणि यानंतर यातलं सगळं पाणी मी काढून टाकलं. आता यामध्ये पुन्हा भरपूर पाणी घालायचं आहे आणि ही अशीच आपल्याला भिजत ठेवायची आहे 25 ते 30 मिनटं. म्हणजे भगर छान सॉफ्ट होईल आणि 30 मिनटामध्ये भगर छान भिजली जाते. आता ही भगर बाजूला ठेवली आणि एक चटणी बनवून घेऊया उपवासाची. तर यासाठी मी अर्धी वाटी खोबरं घेतलं, 1 मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे घेतले, हिरवी मिरची घातली, यानंतर पाव चमचा यामध्ये मी जिरं घातलं आणि चवीप्रमाणे मीठ घातलं. यानंतर पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली. तर ही उपवासाची चटणी तयार आहे. ही आता बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. तर इथे साधारण 25 मिनटं झाले आहेत आणि भगर छान भिजली गेले. आता याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि ही आता आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर ही आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर ही सगळी भगर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. आता यामध्ये पाणी घालून ही आपल्याला वाटून घ्यायची आहे. वाटताना आपल्याला 3 ते 4 चमचे इतकं पाणी घालायचं आहे आणि ही अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे. तर पाहू शकता अगदी स्मूथ अशी ही भगर मी वाटून घेतली. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पुढचं साहित्य वाटून घ्यायचं आहे. यामध्ये आता मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालते. 1 वाटी आपण वरई घेतली होती, तर त्यासाठी अर्धी वाटी इथे शेंगदाणे घ्यायचे आहेत, भाजून सोलून घेतलेत. यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातल्यात. यानंतर इथे मी 1 मध्यम आकाराचा बटाटा शिजवून सोलून असे तुकडे करून घेतला आहे, तो यामध्ये घालायचा आहे आणि आता पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. वाटताना आपल्याला साधारण पाव वाटी इतकं पाणी यामध्ये लागेल. तर इथे पहा हे वाटून घेतलं, अगदी बारीक करून घेतलं आहे. तर जी वरई आपण वाटून ठेवली होती त्यामध्येच ही पेस्टसुद्धा काढून घ्यायची आहे. यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा मी यामध्ये काढून घेतलं. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं छान एकजीव करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. थोडंसं याला आपल्याला पातळ करायचं आहे. नेहमीचं जसं आपलं डोश्याचं पीठ असतं तसं हे करून घ्यायचं आहे. तर आज आपण उपवासाचे डोसे बनवतोय, त्याबरोबरच उपवासाची चटणी बनवतोय. तर उपवासाला नक्की करून पहा, खूपच मस्त अशी रेसिपी आहे. तर इथे मी असं हे थोडंसं पातळ करून घेतलं आहे. तर हे पीठ आपलं असं पहा तयार आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मिक्स करून घेऊया. आता हे पीठ डोसे बनवण्यासाठी तयार आहे. इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम झाला की याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. इथे मी ब्रशने तव्याला थोडंसं तेल लावून घेते. यानंतर सेंटरला 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि डोसा पसरवून घ्यायचा आहे. चवीला हा डोसा खूपच छान लागतो. यामध्ये आपण बटाटा त्याबरोबर शेंगदाणे ह्याची पेस्ट करून घातली, त्यामुळे चव खूप छान येते या डोस्याला. तर इथे असा मी हा डोसा पसरवून घेतला. आता वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपण याला भाजून घेऊया. तर इथे पहा वरची बाजू डोस्याची ड्राय झाले. आता इथे आपण थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ. आता डोस्याला पहा मी उलटून घेते. मस्त भाजला गेला आहे डोसा, पाहू शकता. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हा डोसा मी भाजून घेते. दोन्ही बाजूने डोसा मी हा भाजून घेतला. डोसा तयार आहे.
काढून घेऊ. एकानंतर एक तुम्ही झटपट हे डोसे तयार करू शकता. चटणीबरोबर हे डोसे खूपच छान लागतात. तर ही आपली उपवासाची चटणी आणि हे उपवासाचे डोसे तयार आहेत. तुम्ही जर आधी वरई भिजत ठेवलीत आणि बटाटा शिजवून घेतला तर अगदी आयत्या वेळेला झटपट हे तुम्ही बनवू शकता. उपवासासाठी एक वेगळी अशी रेसिपी आहे. खिचडी तर नेहमीच बनवत असाल, एकदा ही रेसिपी नक्की करून पहा. तर आजची ही उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.